तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनल कोकणी वारस्यावर। तर आता मुंबईला आहे आणि गावाला जायचं आहे, एक मॅच शूट करायचं आहे आणि त्या दादाने बोलवलं आहे त्यासाठी। मॅच आहे वाडीत, तर मॅच शूट करायची आहे आणि अजून मला गावात पण जायचं आहे भात जोडायला। तर भात जोडायला पण आई बाबांना थोडी मदत करायची आहे, तर त्यासाठी पण जायचं गावाला। तर मी बोललो आता निमंत्रण पण आलंय आणि जायचं पण आहे, तर जाऊन येऊया। आणि आज रात्री आपल्या कोकण कन्याचा प्रवास करत नेहमीप्रमाणे कोकण कन्या आपली बरी पडते, 3-4 तासाचा प्रवास होतो। तर कोकण कन्याचा प्रवास करत करत आपण आपल्या कोकणात जाणार आहोत आणि माझा मित्रसुद्धा आहे सोबत कंपनी द्यायला, तो पण निघेल। आणि बघूया आता दिवाळीचा टाइम आहे, सीझन आहे, तर किती गर्दी असते कसं काय। आणि आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि कसा प्रवास होतो ते नक्की समजेल तुम्हाला। तर जाऊया आपल्या कोकण करायचा प्रवास करायला सुरुवात करूया आता, म्हणजे थोड्याच वेळेत निघेल गावं वगैरे। तर चला, तर आता निघतोय आणि ही आमची गल्ली दिवाळीच्या सणात सजलेली, आणि आता चला जाऊया। तर आता सांताक्रूजला आहे आणि आमची जी आपली कोकण कन्या आहे जी आता गावावरून येते ती रिटर्न मारण्याचा प्लॅन आहे, तुम्हाला मी जसा बोललो। तर आता ती आहे एक दिव्याला आहे आणि 9:10चा टायमिंग आहे आणि आता वाजतायत 8:45 होत आहेत। तर थोडा उशीर होतो दरवेळेप्रमाणे, रिटर्न मारल्यावर थोडा बसायला भेटतं। आता दिवाळीचा सीझन आहे तर लोक भात कापायला वगैरे जातात आणि आपण कशासाठी जातोय म्हणजे तुम्हाला सांगितलंय मी की मॅच वगैरे आहे आणि आपल्याला बोलवलंय तिकडे, त्यासाठी पण सुद्धा जातोय। आणि आता दिवाळीत आपला जो कोकण आहे तो पूर्ण कसा होतो भात कापल्यानंतर, कारण का हिरवागार कोकण असतो पावसाळ्यात, आणि दिवाळीत आपला भात वगैरे कापून जोडून मग त्याची मळणी वगैरे होऊन मग तांदूळ आपल्या घरी येतात। तर त्यासाठी पण जातोय, पण यावर्षी काही जास्त संसार केला नाही आई बाबांनी, तर थोडंसंच आहे ते आता आटपत आलंय। तरी सुद्धा बऱ्याच सगळ्यांच्या भात कापण्या बाकी आहेत, त्यासुद्धा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलला येतील। आणि आता आपण जातोय तर किती गर्दी असेल किती नाही बघूया। आता किती कसं काय, किती माणसं येतात, किती माणसं म्हणजे येतात आपल्या कोकणात जायला, वर्षाच्या 365 दिवस गर्दी असतेच। बघूया आता कशी काय। मित्र आलाय माझ्या समोर बसलाय, तो काय त्याला सांगतोय मध्ये मध्ये चेक कर म्हणून, बघूया। बसायला तर बेटर, रिटर्न मारणार दोघंच आहो, जास्त काय बॅगा वगैरे नाहीत, तर उतरून बघूया, तिकीट वगैरे काढूया। तिकीट तर काय काढून जातोच मी, एवढं काय आहे आपलं, मी रात्र असू दे कधी असू दे तिकीट तर काढतोच। काय काय असतात पण कशाला ना 10-20 रुपयासाठी, म्हणजे एवढे नसतात जास्तच असतात। तर चला जाऊया। आणि हा ट्रॅव्हलिंगचा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघत राहा। त्यानंतर म्हणजे एक ट्रान्झॅक्शन होतो आपला, मुंबईतून आपण जसं गावाला जातो आणि तो बदल होतो आणि जसा फ्रेशनेस येतो, एकदम भारी वाटतं, एकदम तरतरी आल्यासारखे वाटते आपल्याला। तर तशी तरतरी सुद्धा येतेच गावाला गेल्यावर।
2 दिवसाचा आपले रजा काढून जातोय. तर चला जाऊया. मितेश चष्मा काढून काय असा पण चांगला दिसतोस. तर आता मेन ब्रिजवर आलो आपण दादरच्या. इथून 12 नंबरचं प्लॅटफॉर्म नेहमीप्रमाणे आता तिकीट काढायला जातो आम्ही. तर मित्रांनो आता आपण दादर स्टेशनला पोचलो आहोत आणि कोकण कन्याला नेहमीप्रमाणे आपली रिटर्न मारतात. बरेच जण रिटर्न मारतात. तर आहेत काय काय दुसऱ्या भागात जाणारी माणसं आहेत, बसली आहेत, भरपूर आहेत. आणि आपल्या 12 नंबरच्या प्लॅटफॉर्मला तरी काय जास्त गर्दी दिसत नाही. बघूया आता गर्दी तर दिसणार नाही, पण बसायला भेटतंय आशा करत नाही दरवेळेस तशी, आता पण नाही करत. तर बघूया बसायला भेटतंय नाही भेटतंय. आणि किती गाडी येते आपलं कुठून हां ठाण्यावरून रिटर्न मारून येतात लोक बरीचशी. तर कमी बसायला भेटतं. आणि इकडे कसं काय काय माणसं उतरतात ना, तर मग थोडाफार बसायला भेटतं. आता बघूया येईल. आणि मग मित्र जाणार आहे माझा वैभववाडीत आणि मी उतरणार आपल्या चिपळूणला. चिपळूणच्या पुढे आपला कसला प्रवास असेल तो दिसेलच तुम्हाला. तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. पुढे जाऊन आता CST ला आपली ट्रेन थांबेल आणि CST वरून नंतर मग परत आपली जी ट्रेन आहे ती मडगावला जायला निघेल. आणि मेन स्टेशन घेत जाते. सुपरफास्ट आपली एक्सप्रेस आहे. 4:30ला पोहोचते चिपळूणला. 4, 4:30 कधी लवकर जाते 3:30ला. आता येताना उशीर होते म्हणजे एक 9:30 वाजतातच. 9 वाजताचा टायमिंग येतो. आता आम्ही इंडिकेटरवर चेक करत म्हणजे आपल्या ॲपवर चेक करत आलो आहे. थोडा वेळ आहे. तर आता येईल थोड्या वेळानं आपली कोकण कन्या. तर हा प्रवास कसा होतोय बघा माझ्यासोबत आणि एन्जॉय करा. तर ह्या बाजूने आपली कोकण कन्या येणार आहे आणि समोर प्रवासी बसलेत. त्यांच्या दुसऱ्या ट्रेन असतील काय आयडिया नाही, पण आता तरी इकडे जरा खालीच दिसतोय पॅसेज. तर काय लवकर नाही येत पब्लिक, थोडा उशिरा येते. पण आता तरी काय आज आहे रविवार, मी जाणार होतो शनिवारी, पण शनिवारी कॅन्सल केलं कारण शनिवार रविवारची जी सुट्टी असते या माणसांना हे जास्त जातात. त्यामुळं थोडा मी चेंज केला आपल्या प्लॅनमध्ये. नाहीतर पूर्ण चंदामेंदा झाला असता. चकली करंजी सगळ्या शंकरपाळ्यांचा पण फराळ दिला नाही मम्मीने. तर आता बघूया ट्रेन आल्यावर कशी हालत होते. पिशवी आहे तिकडे फराळाची आणि मित्र इकडे उभा आहे आणि बाकीचे बॅग येतात कपडे. तर चला बघूया आता काय होतं आपलं. आता आपण आहोत दादरला. तर मगाचपासून ज्या ट्रेनची आतुरतेने वाट बघतायत ती ट्रेन आपली आली आहे कोकण कन्या. आणि आता किती रिटर्न मारले, किती लोकांनी रिटर्न मारले, किती गर्दी आहे, किती लोक उतरतात ते बघूया. तर आता आम्ही बसलो आहोत आपल्या कोकण कन्यामध्ये आणि CSMTला आली आहे गाडी. आणि आधीच आपल्या ठाण्यावरून असो किंवा बाकीचे जिथे स्टॉप आहेत तिथून गाडी भरून आली आहे आणि आम्हाला बसायला भेटलंय. मित्र बसलाय बाजूला. पटकन आलो आतमध्ये. बॅग तुटली. एक साईडचा जो आपण घालतो काकेमध्ये असा खांद्याला लटकवतो तो तुटली आणि माझ्या बळजबरीने माझ्या नाही लोकांच्या बळजबरीने मी आतमध्ये आलो. कसं बसा लोकांनी ढकललं तसं आतमध्ये आलो. आता आहे बसलोय. आता किती वाजले तरी 10:55 झालेत. तर 7-8 मिनिटांनी आपली कोकण कन्या सुटेल आपल्या कोकणात जायला. चिपळूणला आपण उतरणार आहोत. मित्र जाणार आहे वैभववाडीला आणि त्यानंतर मग तो एकटा प्रवास करेल पुढे. तरी चिपळूण आपला जवळ आहे.
त्यामुळे जरा बरा वाटतो. बाकीचे लोक कसे एकदम थकत असतील एवढा प्रवास करत 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 करत. तुम्हाला एक मी दाखवतो की किती गर्दी आहे. आपला पॅसेज दिसतच नाही, ट्रेनचा सीट पण दिसत नाही. काय सीझनला तर सीट काय ट्रेनच दिसत नाही, डबा दिसत नाही, एवढी माणसं असतात. तरी आपल्या कोकणात जायला वर्षभर गर्दी असतेच, कधी ट्रेन खाली भेटत नाही. आता दिवाळीला पण लोक जातात, ज्यांना सुट्टी वगैरे असते त्यासाठी भात वगैरे जोडायला, संसार जे करतात त्यांच्यासाठी. तर तुम्हाला एक दाखवतो किती गर्दी आहे, तुम्हाला दाखवतो. बघा बघा. तर ही बघा, ही प्रचंड अशी गर्दी आहे, प्रचंड गर्दी आहे बघा. बॅग वगैरे सगळं फुल आहे, सगळं फुल आहे. ओव्हरऑल टोटल दिस पॅसेज खाली नाही आहे बघा. काय दिसत नाही, काय दिसणारच नाही. हे बघा पूर्ण सीट भरल्यात. इकडे बसलाय नितेश माझा मित्र. आणि आता खाली तुम्ही म्हणाल आता रात्र आहे तर थोडा फार बाहेरचं जे काय वातावरण आहे ते दिसणार पण नाही आणि दाखवता येणार नाही, कारण का इथे मागाची भांडणं झाली. म्हणजे कसं आहे, वरती ती माणसासमोर दिसतात ना, ती गेलेली बाथरूमला गेलेली आणि बाहेरनं कुठली माणसं आली वरती बसली, झाली बाचाबाची थोडी. त्यामुळं आपण एवढी रिस्क नाही घ्यायची. आपल्याला भांडायला काय आता तरत ताकद नाही. जेवण आलाय तरी पण भूक लागली आणि इथं वडापाव बिडावा खायला तुम्हाला काय कंटाळा आलाय, त्यामुळे आपण भांडायची ताकद नाही. त्यामुळे काय उठायचं नाही जास्त. तुम्हाला मी आपल्या चिपळूण स्टेशनला गेल्यावरतीच सगळा जो आपल्या चिपळूणचा जो स्टेशन आहे तो दाखवता. आता काय इकडे खाली काय उतरणार नाही, खाली उतराय पण जागा नाही. हे बघा सगळी पॅक झालाय आपला पॅसेज, त्यामुळं काय खाली उतरायला जागा नाही. आता आपली ट्रेन सुटेल आणि डायरेक्ट आपण चिपळूण स्टेशनला गेल्यावरती तिथलं तुम्हाला आपला चिपळूणचं स्टेशन दाखवणार आणि तिकडनं मग आपण आपल्या गावाला जायला निघणार आहोत. आताच निघतं, पण तिकडनं बस वगैरे पकडून आपण चिपळूण डेपोत जाऊ. तर बघूया पुढचा आपला प्रवास कसा होतोय तो. आता तरी थोडाफार चांगला झाला आहे. माझ्या धावपळीन मित्र मागच राहिला माणसांच्या गर्दीत चिरडून आणि मी पुढे आलो, पटकन बॅगा टाकल्या आणि बसायला भेटलाय. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण चिपळूण रेल्वे स्टेशनला पोचलो आहोत. तर रात्र असल्या कारणाने बाहेरचं वातावरण काय दाखवायला भेटलं नाही आणि गर्दी खूप होती, त्यामुळे उतरायला कायच नाही, सगळं पूर्ण ट्रेन पॅक होती, तुम्ही बघितलं असाल. आता आपण जाऊया, आपली बस आली असेल तिकडे. तर अशा प्रकारे आपण आपल्या चिपळूण डेपोत उतरलो आहोत. तर या टायमाला आपण काय आपल्या रेल्वे स्टेशनचं जास्त काय कवर करायला भेटलं नाही, कारण का तिकडे परमिशन लागते आणि ते मला माहीत नव्हतं. तर तिथले जे ऑफिसर होते ते बोलले परमिशन वगैरे लागते, तर शूट नको करूस. त्यामुळे डायरेक्ट मी आपली बस पकडली आणि आपल्या इथे आलो आहे आपल्या चिपळूणच्या बस स्टॉपला. आणि 5:30 वाजलेत, म्हणजे बस स्टॉपला म्हणजे डेपोत आपल्या. तर आता 5:30 वाजलेत आणि 6 वाजता इथे समोर आपली बस लागेल. पहिलं पप्पांच्या गावी उतरणार आणि मग मामाच्या गावाला जाणार, जरा काम आहे तिकडं. त्यामुळं इथं समोर आपले इथं वरती वरदान लॉज आहे, वरदान लॉजच्या असे खाली समोर इथे बस लागते आणि लागेल थोड्याच वेळात, अजून अर्धा तास आहे.
तर अशा प्रकारे आपण आपल्या ओसऱ्यामध्ये उतरलो आहोत, पप्पांच्या गावी, आमच्या वडिलांच्या गावी. हा मागे स्टॉप आहे. तर पहिलं पोचल्यात उतरलं कारण का थोडं काम आहे आणि जास्त दिवस काय राहणार नाही, त्यामुळे इकडे काय परत येणं होणार नाही. त्यामुळं आला इथं आता. इथून मग बघूया दुसरी गाडी भेटेल, त्या गाडीने मग गांगरेत जाऊ. आणि गांगरेत मॅच वगैरे आहे. आणि हां, तुम्हाला सांगायचं विसरलो, दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून तुम्हाला सर्वांना. आणि आज आहे पहिली अंघोळ, नरक चतुर्दशी. आणि नरक चतुर्दशीच्या पण तुम्हाला मंगलमय शुभेच्छा. आज अभ्यंग स्नान करायचं असतं एक 4 ते 6 मध्ये. नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा. बरोबर ना बोललो? काय नाही, मी झोपेत आहे सकाळी. काय ते काय सांभाळून घ्या जरा. सकाळी झोपेत म्हणजे झोपलो होतो, काय झालं माझी गर्दी होती हो, शिकार. त्यामुळं काय काहीतरी बोलतोय मी. तर जाऊया आता घरात. फराळ बिराळ दिलेला आहे बघा, नुसती 20 फराळाची एवढी. इकडं अर्धा द्यायचा आहे, मामाका अर्धा द्यायचा आहे. म्हणजे गावाला निघाल ना तरी रिकाम्या हातान कोण पाठवत नाही. आणि गावा न निघाला मुंबईला जायला, गावाला येताना पण रिकाम्या हातून जात नाही, इकडनं जाताना पण रिकाम्या हातून जात नाही. एक पिशवी असतेच, असे बॅग घेऊन जाईन नुसती, असा काही नाही, असं घेऊनच जायला लागतं सगळं. हो त्या मास्क्या. तर आता जाऊन पहिला आंघोळ वगैरे करेन. अरे बापरे, हा झाला बघा एवढा आहे कोलिशाचा. नाही दिसला मला, पण नाही दिसला. असा दिसत नाही, समोरून दिसतो. केवढी कॉलिष्ट झालेत. आता गणपतीनंतर आता पहिल्यांदा नाही सॉरी, गणपतीनंतर आता आलाय ना. चार किती वाढले तुम्हाला दाखवतो. चार बघा किती वाढले. या चारीतनं जायचं आपल्याला आता. कोण म्हणजे गणपती साफ करतात, इथं कोण साफ करायला नाही आहे बघ. चार बघा किती वाढले. चला माझी चार वाढली. गुरा नाही तिथं खाणारी कोण, मग चार वाढणार ना. मग गणपतीत कसा पाहुणे रावणी येतात. मग पाहुणे रावणी म्हणजे रिकामी घरं असतात ती उघडी होतात, मग जरा साफसफाई होते. आता काय इकडं काय कोण राहत नाही, त्यामुळं काय एवढं काय पण आहे नाही. तर हे मस्त की जास्वंदाची फुलं लागली आमच्या हा घर इकडं. हे का मस्त अशी पहिला जास्वंदाच्या फुलांना आपलं स्वागत केलं नाही. आणि बरीचशी अशी मस्तपैकी जास्वंदाची फुलं आहेत. आणि आवाज येतोय, आमची आई उठली आहे वाटतं. 6 वाजलेत. आमचं बाबा चला हो आंघोळ करायची. आणि हा आमचा घर. तर नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. तुम्हाला पुन्हा एकदा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आता दूध वगैरे पिऊन झालं आहे, थोडा नाश्ता बिष्टा करून झाला आहे, कालटा बिलेटा फोडला आहे. आज नरक चतुर्दशी आहे. आज दिवाळीची सुरुवात झाली आहे. 2 दिवस आपला वसुवारस जो आपला आहे पारंपरिक आपली विसरलो पर म्हणजे आपले सण समारंभ असतात तसे. पहिला वसुवारस, नंतरला मग
वसुबारस, त्यानंतर मग धनोत्रयोदशी आणि त्यानंतर एक दिवस आड करून आता नरक चतुर्दशी. तर वसुबारस जेव्हा सुरू झालं जेव्हा होता तेव्हापासून आपल्या दिवाळीला सुरुवात झालेली. तू गप मच्छर माशी किती. तर आता आहे बोलवले आहे, गांगडीतून येणार आहे मित्र येणार आहे गाडीवरून, त्यामुळे काही घाई नाही कारण का बस असली का घाई असते. आता भाकरी बिकरी खाईन थोड्या 5-10 मिनिटां आणि मग निघीन. बाबाने सांगितलं लिंबा आणा, लिंबा पाहिजे होती आयशीला माझ्या, ते लेवल लिंबू आहेत ना, लिंबू काढून ठेवा बोललो त्यांना. आणि आता घर दाखवतो मला शॉर्टमध्ये केवढं आमची जागा आहे. मुंबईची मला सांगू मी 10-15 घरं आरामशीत बसते एवढी जागा आहे आमची, फक्त तेवढी आमची दाखवतो मला. हा सकाळी आपण आलो ना इथून, हा बघा जास्वंदीचा फूल पडला आहे, पण सध्या काय म्हणतो हा बघा सकाळी मी आलो ना ते इथून एंट्री झाली. हा कसू तो तिकडं समोर एक आहे आणि ही मस्तपैकी आपली जास्वंदाची गुफा आहे. तर इथून आपण आलो. हे नारळीचे झाड आहेत वरती, हे नारळीचे झाड आहे तिकडं, हा पानचं झाड आहे, हा आमचं घर. आणि ह्या तुळशीची रोप आहे तिकडे सगळी, ही तुळस, ही लाईनीत तर सगळी तुळशीची रोप आहेत. आणि ही बारकी 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 झेंडूची आहेत, सूर्यफुलाची नाही झेंडूची आहेत सगळी, झेंडूची आहेत. त्या बाजूला दुसरा एक आपला जास्वंदीचं झाड आहे. आणि हे मंदिर आहे ते आमच्या कुलदैवतेचे मंदिर आहे. आणि इकडं समोर हा चिकूचं झाड आहे, इकडं पण नारळी आहेत. आणि त्या बाजूला बाबा आता आपल्या लिंबा काढतात, लिंबाची झाड आहेत, लिंबाची झाड आहेत 2. आणि इकडं केळं आहे ती कापायची आहे. नंतरला हे बघा इकडे केळी झाल्यात तयार थोड्या, तर काढायच्यात त्या. बाबा बोललं काढून टाकूया नाही तर खराब होऊन जातील, माकडा बिकडा खात आहेत त्यामुळं. आणि इकडं आहे ना भाज्या बिज्या केल्या नाहीत. इकडं आतमध्ये हळदीची पानं आहेत ती तिकडं, इकडं हळदीची पानं, इकडं ही लिंबाची झाड आहेत तिकडं मोठे आहेत ती. आणि हा समोर आहे ना चिंचेसारखा हा खैराचं झाड आहे. आमच्या पसऱ्यात खैर भरपूर आहेत, हा पण खैराचं झाड आहे. बाबांनी वाटतं लिंबा काढली, तुम्हाला लिंबा दाखवता. हे बघा हा हळदीचं झाड, हळदीचं रोप आहे हा, हे मुंबईवरून आणलेलं आम्ही, ते लावायचं बाकी आहे. आणि लिंबा ही बघा दिसली, हे बघा ही लिंबा लागली आहेत, अजून कवली आहेत. जे साईज तुम्हाला दाखवतं केवढी आहे बघा, ही एवढी साईज आहे, ही एवढी, ह्याच्यापेक्षा एवढी होतात. खरं मस्किन नाही करत, एवढी मोठी होतात सध्या. हे बघा इकडे लिंबा लागले आहेत, बारीक 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 लिंबा लागले आहेत. हे बघा इकडे भरपूर लिंबा आहेत. ती कशी अजून जून नाही झालीत, म्हणजे सगळी कवली आहेत, त्यात काय रस नाही. बरीच लिंबा येतात, थोडा झाड ही झाला आहे पडला आहे, पण नाही दरवर्षीप्रमाणे जेवढी लिंबा येतात तेवढी येतात, धरतात चांगली लिंबा. आणि तिकडं मी दाखवतो तुम्हाला, मी पहिला लॉकडाऊनच्या नंतर एक झाड लावला होता लिंबाचा. हा बघा इथल्याच लिंबाची बी मुंबईला दुधात घातलेली आणि मग तो झाड मी इथे येऊन लावलेला. बारकाच होता एवढंसा, एवढा छोटा छोटा होता, त्या टेमक्यावर इथं लावलेला आहे बघा, मोठा झाला किती. हा लिंबाचं झाड भारी आहे बघा, हा लिंबाचं झाड मी लावलेला. आणि ह्याच लिंबीची बी आहे ती. आणि हा पण आंबा मी लावलेला हा बघा, हा इथं एक आंबा लावलेला आणि इथं पण 1-2 आंबा लावलेला, हा सगळं ह्या लिंबाच्या झाडासोबत. आणि इकडं आमची इथं साया आहे, साया हा आयन, इकडं पण आयनाची झाडं आहेत. तिकडे निंबारा होता तो काय तोडली. आणि हा पण आपला साया आहे, सायाचं झाड आहे. आणि तो शेवणी झाड आहे तिकडं, असं बदामासारखा, म्हणजे
हार्ट सारखा आहे बघा. हा पहिला आहे ना समोर, हा शेवणीचा आहे, शेवणीचं झाड आहे. असं आहे बरंच जंगलासारखं आमच्या घराच्या आजूबाजूला. पण रात्रीची भीती वाटते, वाघ वगैरे फिरतो ना. आणि जास्त घर नाहीत हे बघा. इथे एक घर आहे, इथे एक घर आहे, लांब लांब घर आहे. ही आमची मालावरची घर आहेत, त्यामुळे लांब लांब घर आहेत. ते थोडी भीती वाटते. गांगडीत तसं नाही, गांगडीत पाणी टाकायला जागा नाही. इकडनं पाणी उडवलं दुसऱ्याच्या घरात डायरेक्ट असं जाईल. जवळ जवळ आहेत, पण जरा हरुशी राहते. इकडं जरा आमच्याकडं सुमसाम आहे, पण शांतता आहे. असं हो, बडबड नाही, पिरपिर नाही कोणाची, कसला कटकट नाही, काय नाही. तर अशी आहे आमची गावची जागा. आणि हा खजूरचं झाड आहे बघा, समोर खजुराचं झाड. आलूवडीची पानं आहेत इकडं. आणि अननसाची ती बघ आतमध्ये, हे अननसाचे झाड आहेत. आणि इकडं आहे ना वांगी लावली नाहीत, ती वांगी आली नाहीत त्याला अजून. वांगीची झाड आहे ती. आणि अजून काय सांगू तुम्हाला, तो बघा वांगीचा फुल दाखवतो तुम्हाला. हा बघा, ह्याच्यावर आता वांगा येईल, वांगीचा फुल आहे हा. आणि इकडं खजुराची झाडं. आणि ही आपली कसली वेल आहे, ही काकडीची वेल, कसली तरी वेल आहे, एवढं काय माहीत नाही. जेवढा मला माहिती आहे तेवढं सांगताय बघा. चुकीची माहिती देऊन काय करणार आहे. तर निघूया. निघताना तर ती आपली व्हिडिओ येईलच, मित्र येईल तेव्हा घ्यायला आपल्याला. आणि गांगडीत जाऊन मग आपण आपल्या व्हिडिओचा एंड करू, शेवट करू. तर ही आमची आजूबाजूची जागा, कसा परिसर वाटला कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला अजून साफसफाई केली ना मस्त होईल, गार्डन टाईप असं. पण तो कसा इकडं सगळा शाप जरा चोकलून बिकलून जरा चांगला ही करायला पाहिजे, मग सगळा बरोबर होणार. हो, थांबा कापता. मला तळ्यावर पाहिजे नाही. वरचेरीच कुठे गेला होता? काय माहिती लिंबी गेला तेव्हा मला नाही लावली माझी साडी यायची. बाई शिडी तिकडे. इथं ना. हो, खाली धरायला लागेल ना. जाते तर तुम्ही तो या काका नाही तसं फन काही जास्त नाही आले. खायला असतं काय बघ खाल्ली नाही खाऊ दे, आहे तेवढी आपण खाऊ आता. खाल्ली सांगतो म्हणते नाही चेर धर म्हशी ये पाहिजे. ये ये टेबल घेऊन येते मनात ना घ्या बघ. धरले. निघालाय आता. केली दिला नाही ताईंनी, ती काय समोर आहे, बोलते जा मुंबईला घेऊन जा. आणि पाचशे आहेत त्यांना. काय आली कुठं आहे अजून? गेली. तर मंडळीनं अशा प्रकारे आपला मुंबई ते पोसरे, सॉरी मुंबई ते चिपळूण, चिपळूण ते पोसरे, पोसरे ते गांगरे असा प्रवास झाला आहे. हा प्रवास तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. मगाची गाडी भेटली असती, उशीर झाला. बाबा बोलले थांबा मी येता सोडायला. बोलत बोलत गाडी समोर अशी गेली. मग तो वडा भेटल्यानंतर मग दादा घ्यायला आला होता, मयूर दादा. तर वरती मॅचची तयारी चालू आहे. तर तो एक वेगळा ब्लॉग येईल, भात कापणीचा पण ब्लॉग येईल आणि अजून एक ब्लॉग येईल
आणि तो सांगेन तुम्हाला मी कुठला ब्लॉग येतोय पुढच्या आपल्या सगळ्या ब्लॉगमध्ये. तर आपल्या व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा. आपल्या यूट्यूब चॅनलला आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा. नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आता ब्लॉग आपला संपला इथे. पुढचे ब्लॉग बघण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओला लाईक करा आवडली असेल व्हिडिओ तर. आणि तुम्हाला काय प्रश्न पडले असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा.